अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न मुळात असा आहे की ज्यांनी का प्रकरण बाहेर आणलं तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करता हरकत नाही, पण ज्यांनी हा प्रकरण दाबला डीएमओ आणि जिल्हाधिकारी यांना निलंबित करणार का आपण? दुसरा प्रश्न की ज्यांनी ह्या सगळा भ्रष्टाचार केला म्हणजे 65 कोटीचा तो जवळपास आहे, पण आमचं म्हणणं आहे की 300 कोटीपेक्षा जास्त असेल हा भ्रष्टाचार. मुळात ज्या लोकांनी, ज्या ठेकेदारांनी, ज्या कंपनीवाल्यांनी यांच्यावरती आपण मोका लावणार का अध्यक्ष महोदय, आणि ते किती दिवसात लावणार हा माझा प्रश्न आहे. मंत्री नाही, याच्यामध्ये खनिकर्म जो अधिकारी आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करणे, त्याच्यावर कारवाई करणे, त्याची तपासणी करणे माननीय मंत्री खनिकर्म या ठिकाणी आहेत. जिल्हाधिकारी यामध्ये जिल्हाधिकाऱ्याचा फार रोल येत नाही. शेवटी दाबलं नाहीये त्यांनी फक्त आपल्या डीएमओनी ईटीएस सर्वे करायला पाहिजे, तो केला नाही. ईटीएस सर्वे करायला पाहिजे होता, तो केला नाही. आणि या प्रकरणाला त्या ठिकाणी डीएमओनी बऱ्यापैकी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. पण सोनवणे यांनी याच्या ठिकाणी पूर्ण यांना प्रोटेक्शन दिलं होतं, बालपांडेंनी पूर्ण प्रोटेक्शन दिलं होतं. त्यामुळे हे या ठिकाणी प्रकरण आहे. खरं तलाठ्याने त्या ठिकाणी हा रिपोर्ट दिलेला होता पुढे जाऊन, आणि त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी आपण कारवाई फौजदारी करतोय. 65 कोटी अंदाजित जे काही दंड आणि आला आहे त्यालाही आपण वसुलीची कारवाई करू. म्हणजे आता 65 कोटी रुपये एकदम असं नाही आहे की 65 कोटी आहे, त्यामध्ये आता नाही जास्त आहे कमी आहे. आज मी सभागृहामध्ये या बाबीवर जाणं योग्य नाही, त्याची तपासणी सुरू केली आहे लक्षवेधी आल्यावर. पण एक गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झालाय, 3 मीटर पर्यंत अवैध उत्खनन झालाय. तहसीलदारनी त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट आहे, आमच्या त्या ठिकाणच्या एजीओचे इन्व्हॉल्वमेंट आहे, त्या ठिकाणी खनिकर्म अधिकाऱ्याचे इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि त्यामुळं फौजदारी कारवाई आपण करतोय. त्या कंपनीने त्या ठिकाणी डेपोचे सर्व नियम डावलून सीसीटीव्ही सर्व्हिलन्स वगैरे काही न ठेवता सारे 16-17 जे काही आपल्या कंडिशन आहे त्या सर्व डावलून त्या ठिकाणी अवैध उत्खनन केलं आहे. अरे काय चला, त्यामुळे मला असं वाटतं व्यवस्थित उत्तर दिलाय मंत्री महोदयांनी. अजून काही अधिकची माहिती मान्य सदस्याकडे असेल तर ती अधिकची माहिती आम्हाला द्या. आम्ही या गुन्ह्यामध्ये याचा अंतर्भाव करू. चला पुढे जाऊया. बोला सुधीर भाऊ, काय म्हणणार तुमचं? हरकतीचा मुद्दा आहे. माननीय मंत्री महोदय अतिशय प्रामाणिकपणे याची माहिती देत आहे. त्यांनी हे मान्य केलं. पण अध्यक्ष महाराज, जे निवेदन आमच्याकडे दिलेलं आहे त्या निवेदनाच्या शेवटच्या 4 लाईनी वाचा. जिल्हाधिकारी महोदय भंडारा काय म्हणतात की 65 कोटी रुपयाचे नुकसान केले असल्याबाबतची बाब निदर्शनात आली नाही. अध्यक्ष महाराज, हरकतीचा मुद्दा काय की शेवटी प्रशासनाचं उत्तर आणि मंत्री महोदयांनी सभागृहात दिलेलं उत्तर याचं काही ताळमेळ असला पाहिजे. मंत्री महोदय अतिशय उत्तम उत्तर देत आहे, याच्याबद्दल शंका नाही आहे. मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये काही झाकायचं नाही. पण 3 प्रश्न उपस्थित झाले. नंबर 1 की हे षडयंत्र आहे. हे षडयंत्र आहे, जिल्हाधिकारी तहसीलदार सर्वांचं षडयंत्र आहे. दुसरं त्यांनी मान्य केलं की डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसर हा दोषी आहे, तर त्याला तर ताबडतोब निलंबित केलं पाहिजे. स्वतः मंत्री महोदय आहे ते आता चाललेत निलंबित करायचं नाही म्हणून. पण मंत्री महोदय निलंबित करून जा ना जरा. एक शुभ कार्य तुमच्या हातून होऊ द्या. शुभ कार्य होऊ द्या. भ्रष्टाचारी माणसाला निलंबित करून पुढे जायचं आहे. महसूलचा प्रश्न नाही, पण अधिकारी तुमचा आहे, तुम्हाला निलंबित करता येतं. मागे सामान्य अध्यक्ष महाराज डीएमओ मी अनुभवी आहे म्हणून सांगतोय. माझ्याकडे एक शब्दाचे ब्रीफिंग नाही. हा प्रश्न महसूलचा आहे. आता माननीय बावनकुळे साहेबांनी मगाशी उल्लेख केला की डीएमओचा कुठेतरी संबंध येतोय डीएमओच्या बाबतीतला, तर ते नाही, माझ्याकडे येऊ दे ती माहिती. मी रितसर चौकशी करतो, त्याला हिअरिंग देतो. रितसर चौकशी करून हिअरिंग देऊन सगळी प्रोसिजर पूर्ण करून त्या हिअरिंग मध्ये जे काय पुढे बाबी येतील त्याप्रमाणे आपण उचित कार्यवाही सांगितलं. त्यांनी उत्तर समर्पक दिलं आहे त्यांनी. तुम्ही लक्षात घेत नाही आहे. अशा पद्धतीने षडयंत्र करून राज्याच्या अशा संपत्तीची हानी होत आहे. उत्तर तुम्ही किती गंभीरपणे दिलं आहे. तुम्ही उत्तरात म्हणतात काही झालं नाही, मंत्री महोदय म्हणतात की 65 कोटीचं नुकसान झालं.
म्हणजे चला. अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावं की देऊ नये. मग एक तरी काम करा अध्यक्ष महाराज, तुम्ही निर्देश द्या, आपण टेस्ट केस करू, एक आमदारांची समिती नेमण्याचे निर्देश द्या. आमदाराची समिती नेमा, एकदा टेस्ट केस करू. अन्यथा इथं आपण एकदा आलो, उत्तर दिलं जातं, मग त्याच्यानंतर त्याच्यावर पुढे काय होते याचा पाठपुरावाही होत नाही आणि मग त्या उत्तराला पाठ दाखवल्या जाते. आमदारांची एक समिती करा, चला, 3 मंत्री महिने. महोदय उत्तर द्या. समिती नाही, करा. सुधीर भाऊ, तुमचं म्हणणं योग्य आहे की यामध्ये जो लक्षवेधीचं उत्तर छापलाय ते शेवटचे 4 लाईन मला न पटण्यालायक आहे. आणि याच्यात एकच खरं आहे की तलाठ्यांनी, छोट्या तलाठ्यांनी, तो छोटा अधिकारी आहे, 2/5/2025 तहसीलदारला पत्र दिलं आहे की 34,600 ब्रासचं अवैध उत्खनन झाल्याचं दिसतंय त्याला, तलाठ्याला, तरी तहसीलदार कारवाई करत नाही, तरी एचडीओ कारवाई करत नाही, तरी डीएमओ कारवाई करत नाही. म्हणजे तलाठी हा आता प्रामाणिकपणे सांगतोय की एवढं उत्खनन झाला, 34,000 हे 65 कोटी कुठं आणले आहे हे जरी मान्य करत नसले, मग त्यांना मी एवढंच विचारलं की बाबा तलाठी मान्य करतोय, तलाठ्याने तुम्हाला रिपोर्ट दिला की जेवढे 34,600 ब्रास उत्खनन झाला आहे तरी 65 कोटी याच्यावर निघाले आहे. आता आम्हाला काही त्याचा, मी तेच ब्रिफिंग मध्ये सांगितलं की हे चुकीचं आहे. इकडे आपण हे मान्य करतोय, तो तलाठी मान्य करतोय, तहसीलदारनी चूक केली मान्य करतोय. आत्ताचे तहसीलदारांनी, आत्ताचा प्रांत सांगतोय की तहसीलदार आणि तेव्हाच्या एडीएमनी चूक केली आहे. आत्ताचा तहसीलदार सांगतोय, आत्ताचा एडीएम सांगतोय. आणि त्यामुळं हे मान्य आहे, आपण पूर्ण खोलात जाऊ आणि गरज पडली तर सुधीर भाऊनी सांगितलेल्या सूचनाचं आम्ही पालन करू. चला, लक्षवेधी क्रमांक 8 ही पुढे जयंत पाटलांनी पत्र दिल्यामुळे पुढे ढकलण्यात येत आहे.